व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कुडाळमधल्या एमआयडीसीतला फटका बसलाय। फटका यासाठी बसलाय कारण कुडाळमधील 100 उद्योजकांना युद्धाच्या झळा बसतायत। सर्वाधिक फटका बसलाय तो म्हणजे बांबू व्यवसायाला निर्यातीसाठी दिवसाला डॉलरमध्ये दंड भरावा लागतोय। त्यामुळे आता व्यावसायिकांवरती सध्या टांगती तलवार आलेली आहे। या संदर्भात व्यावसायिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। मला सांगा, सध्या एकूण आपल्या एमआयडीसी मध्ये किती उद्योग आहेत आणि किती प्रभावित झालेत, नेमकं काय अडचण आहे? साधारण 300 उद्योग आमच्या ह्या इंडस्ट्रियल असोसिएशन मध्ये समाविष्ट आहेत आणि आमच्याकडे थेट जे खूप प्रभावित झालेल्या उद्योजकांची जवळजवळ 40-50 लोकांची आता आमच्याकडे हे आली आहे, कंप्लेंट आलेली आहे। पण मला असं वाटतं तर 100-150 उद्योजकांना याचा फटका बसलाय। सध्या उद्योग हे गॅसवर आहेत, कारण गॅसच संपलेला आहे। आपल्या समेत आणि व्यावसायिक आहेत। मला सांगा, तुमचा कोणता उद्योग आहे आणि काय प्रभावित झालाय? माझा इथं एमआयडीसी मध्ये सुप्रीमवीड्स या नावाने पशुखाद्याचा उद्योग आहे। तसंच माझं कुडाळ ते हॉटेल कोकोनट या नावाने माझा हॉटेलचा बिझनेस आहे। त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो पहिला पडलाय ना, तो हॉटेलवरती पडलाय। आज हॉटेलमध्ये सुद्धा जवळजवळ मेनू कार्ड आमचं 25% वरती आलंय आणि त्या व्यतिरिक्त बुकिंग्स पण जी आमची हॉटेलमध्ये होती, बुकिंग्स पण आमची आता सगळी पुढची कॅन्सल व्हायला लागली। मला सांगा, तुमची कोणती व्यवसाय आणि काय प्रभावित आहे? श्री उम्या इंडस्ट्रीज, इथे आम्ही गॅस कटर यूज करतो। गॅस कटर गॅस शिवाय यूज होत नाही, त्यामुळे गॅस कटिंग सेक्शन पूर्ण बंद राहिलाय। आमचा 50% नुकसान आहे या दरम्यान असा। निश्चितच अशा पद्धतीने बघितलं तर ज्या व्यावसायिक आहेत तर त्यांच्या अशा प्रतिक्रिया आहेत। त्यामुळे शासनाने या संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी या व्यावसायिकातून होताना दिसते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र।